महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारिक संजीवनी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारिक संजीवनी जय देवी जय देवी। प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविलाशा नरहर तल्लीन झाला पद पंकज। आज आपण समधी एकत्र जेऊ मीच तिला बोलवतो। अहो थांबा तिला नाही जमायचं यायला आणि तिच्या जेवणाची तुम्ही काय बी काळजी करू नका। अहो देवाचा नैवेद्य तिचाच की। तुझ्या कानापर्यंत आली वाटतं ही बातमी? हो मला आत्ताच कळले। आत्याबाई तुम्हाला आठवतंय की रामचंद्र साहेबांची शेवटची आरती तेव्हा सुद्धा दिवा असाच विजला होता। बस ही गोष्ट आठवणीत असणारी पिढी उरलेलीच नाही आता। तूही शक्य तितक्या लवकर ही गोष्ट विसरून जा। अहो पण आत्याबाई फोन ठेव तू आता। आणि हे बघ ही गोष्ट फक्त आपल्यातच राहिलेली बरी। घ्या की खाऊन। चुकलो माझं चुकलो चुकलो तुला माफ करा समजायला हवं पण झालं तरी काय ते तरी सांगा। रखमा मी डाळीत इश कालवलं होतं ग। काय झालंय मला समजत ठाव आहे। सगळं ऐकलंय मी। काल रातच्याला मी जे घडलंय तेही मला ठाव आहे। आता हेच असे विचार करायला लागले तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? माझं एक नातलं खाणीवर मुकादम आहे। तिथं तुला काम गावल पण तो जिथं सांगल तिथं तुला जावं लागल। आहे तयारी? कोणाला गुलाबी थंडी आवडते तर कोणाला चैत्रातलं ऊन, आम्हाला भाद्रपदातला पाऊस आवडतो। मला माहित आहे ना तिनं कधी बोलून बी दाखवलं नाही। माझं कष्ट तिला बघवत नाहीत आणि मला जर तिनं दगड फोडताना बघितलं तर काय वाटत तिला? पण याच्यावर काही उपाय आहे का? हाय, एक उपाय हाय। जे काय करायचं विचार करून करा। पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे। रखमा जानकी माझ्या काळजाचा तुकडा आहे। मी जे काही करतोय ते तिच्या सुखासाठीच करतोय। माझं पक्क ठरलं काय करायचं ते। काय? आता पत्र निराशाच पदरात पडली। उद्या वाड्यावरनं मी रित्या हातानं परत यायचं नाही। म्हणजे तुम्ही परत वाड्यावर जाणार? झोप उद्या बघच तू मी काय करतो ते।